दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतो आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अतिशय अंतिम टप्प्यात येऊन पोचलेली आहे. आपण विविध जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे. कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे, त्या गावातील वातावरण कोणत्या पक्षाला जास्त आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आता आपण आहोत लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटात आणि या गटात खरं तर विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्या माध्यमातून होत असलेली विविध कामे विविध गावात जाऊन आपण नागरिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. लक्ष्मी दहिवडी गटातील गोनेवाडी या गावात आता आपण आहोत आणि या गावातील नागरिकांशी आपण संवाद साधूयात. आणि नमस्कार, काय नाव आपलं? सुभाष श्रीराम. बरं, कुठलं गाव? गोनेवाडी इथलंच. बरं, झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत, कोणत्या पक्षाचं वातावरण आहे गावात? वातावरण सध्या भाजपच आहे. बरं, गाव काय कामं आहेत त्यांची चांगली सध्या. विकास कामं आहेत का आमदारांची? होय होय, विकास कामं आहेत. विकास कामं हा निधी दिला ना भरपूर. पाणी दिलं, पाण्याची योजना चालू आहे. आता शेतीसाठी पाणी देणार आहेत आमदार साहेब. किती टक्के होईल मतदान? मतदान आता तसं काही सांगू शकत नाही टक्केवारी. अजून वातावरण तापायचं आहे हो. आता सुरुवात आहे, त्यामुळं तुम्ही डायरेक्ट मला विचारल्यामुळं एवढं काही जास्त माहिती नाही. लीड भाजपाला जायला असं म्हणायचं आहे. असं सध्या तरी वातावरण आहे, कारण त्यांची कामं आहेत. रमेश हजारे, कशा पद्धतीने बघताय एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलीत, कोणाचं वातावरण आहे, कोणत्या पक्षाचं? भाजपचं. का हो, सगळेजण भाजपच मानलं? आमच्यात भाजपच चालते जास्त. गावात लीड कोणाला जाते? भाजपला जाणार प्रत्येक इलेक्शनला? प्रत्येक. आधी 2 वर्ष गेलते याला काँग्रेसला, राष्ट्रवादीला, पण आता नाही भाजपच. काय म्हणायचं आहे तुम्हाला? भाजपला दे. लीड भाजपला? भाजप पाणीदार आमदार आहे समाधान आवताडे. बरं, आहेत का विकास कामं? विकास काम भरपूर आहे. रस्ते वगैरे? रस्ता तर टकाटक झालाय, बघितला कसं झालाय. हा, रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे विकासाबाबत एकदम समाधानी आहे. हां, समाधान. आता आपण झेडपीचे उमेदवार भाजपाचे कोण आहेत? शिवशरण कोणता आहे? हां, आहेत का वातावरण? साहित्य आहे वातावरण आहे. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव कृष्णा मासा. बरं, काय गावात कोणाच वार आहे? आता या गावामध्ये एक 2 महान नेते आमच्या गावासाठी, या समाजासाठी, माननीय आमदार समाधानदादा आवताडे आणि माजी आमदार माननीय प्रशांतराव परिचारक साहेब. बरं, यांच्या माध्यमातून हे त्यांचंच या भागामध्ये सध्या वातावरण आहे आणि त्यांच्याच पाठीशी लोक उभं राहते असा विश्वास आहे आपल्याला. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भाजपाला लीड असेल का? लेड हा विजयच आहे, त्यामुळे लेड तर राहणारच आहे ना. पण हा 100% या वातावरणाला जर पाहिला आपण तर 100% ही दोन्ही शेटा आणि या वार्डातली ती म्हणजे त्या गणातली ती सीट जाते. आमच्या ही जी शेटा आहेत, आमचा जो मतदारसंघ आहे पंचायत समिती आणि झेडपीसाठी आम्ही मतदान करणार आहेत आमच्या गावाने, ती 100% की आम्ही उमेदवार म्हणून कसे बघताय? ती भारतीय जनता पार्टीचं तुम्ही म्हणताय वातावरण चांगलं आहे, उमेदवार आहेत का समाधानकारक तुम्हाला? हो का, उमेदवार समाधानकारक 100%च आहे. उमेदवार हे आमच्या परिचय आहेत, कामाची माणसं आहेत, ही त्यांच्या गाव लेवलला आम्ही पाहिलेलं आहे. पण त्यासाठी तालुक्याचे नेते आम्ही म्हणजे जिल्ह्यात हे कार्यरत असणारे जे नेते आहेत आमचे 2, यांच्याकडे आम्ही बघून हे करतो सर. उमेदवारासाठी तरी माहोल तयार होतो, पण त्याच्यापेक्षा नेतृत्व कोण करते या भागात, नेतृत्व जास्त महत्त्वाचं. या नमस्ते, काय नाव आपलं? विष्णू शंकर गुंगे. बरं, काय वातावरण आहे गावात, कुठल्या पक्षाचं आहे? आम्ही भाजपचं. तुम्ही भाजपचाच आहे? बरं, आता झेडपी पंचायत समितीला तिला पण मग कुठल्या पक्षाचं सीट बसेल? आम्ही आमच्या गावापुरतं तर आम्ही ओढून ताडून भाजपपुरतं करणार. लीड देणार का तुम्ही? होय, ऑपोजिट वाले पण भालके गट सक्रिय नाही का लय? आहेत सक्रिय, पण त्यातनं आम्ही सगळेजण मिळून मिसळून. बरं, तुमची उमेदवार येतील असं वाटतंय? आमच्या गावातनं तर आम्ही लीड देऊ. बरं, बाकीच्या गावात कसं वाटतं? काय नाव आपलं? विष्णू शामराव मासा. बरं, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत. बरं, आपल्या गोनेवाडी गावातून कसा प्रतिसाद असेल, कोणत्या पक्षाला प्रतिसाद आहे आणि काय सांगाल? हे बघा, हे गाव सुरुवातीपासूनच समाधानदादा व प्रशांत मालक परिचारक यांच्या नेतृत्वावर मानलेलं गाव आहे. बरं, या गावांना आता पण ह्या दोन्ही त्याच्या माध्यमातून भरपूर विकास कामं झालेले आहेत.
आणि या नेत्यांनी एकत्रितपणाने ही निवडणूक अगदी व्यवस्थितपणे हाताळलेली आहे. अगदी निश्चितपणानं या लोकांचा सपोर्ट आमच्या भाजप पक्षाला अगदी लीडच्या लेवलला राहील. म्हणजे पारडं जड आहे म्हणा. फार जड आहे. होय तिन्ही सिटी येतील वाटते का? होय, तिन्ही सीट बसणार. बरं. विकास कामाबाबत काय मत आहे? आहेत का पाण्याचं काम चालू आहे. पुन्हा आपलं रस्ते, लोकांना निधी, वीज बोर्डाची कामं आहे ते दादासाहेबांनी सोडले ते. आणि पूर्वीचे प्रशांत मालकांनी सुद्धा या गावावर भरपूर निधी दिला त्यांच्या विधान परिषद या काळात असताना. आता जिल्हा परिषदेचा उमेदवार बाहेरचा आहे असं मतीत करून काय बाहेरचं काय आपल्या तालुक्याच्या बाहेरचं फरक पडेल नाही. काय नाही, काही फरक पडणार नाही. पक्षावर आणि नेते मंडळीचे काही निर्णय त्याच्यावरती हा मतदारसंघ मानलेला आहे. बरं. तुम्हाला काय वाटते एकंदरीत कोणाच वार आहे जास्त? कोणतं पक्ष? इथं फक्त भाजपचं हवं आहे आणि पहिल्यापासून प्रशांत मालक आणि समाधानदादा अवतडे यांच्या विचाराला मानणारा इथं कार्यकर्ता भरपूर आहे आणि या गावातून दोन्ही उमेदवार भरपूर मताने लीड जाईल. बरं. किती टक्के होईल? 70% मतदान, 70-80%. विरोधकाकडून कोणी नाही, त्यांचा आवाज चालू आहे, विरोध आवाज चालू आहे आणि त्यांची एकी नाही आणि त्यामुळं इथं कमळ जास्त लीड होईल. बरं. विकास कामं आहेत का? विकास कामं आहेत, भरपूर आहेत, चालू आहेत, रस्ते चालू आहेत, पाणी, डीपी आहेत. आमदार साहेबांनी भरपूर प्रमाणात डीपी मंजूर केली आहेत. म्हणजे व्हायला लागलीत कामं? व्हायला आली तर अजून निम्मे. आता ह्या गावाला जवळजवळ 15 कोटीच्या पुढं निधी आलाय. बरं. होतेत का म्हणजे शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न जर या भागात असतील तर आमदार साहेबांपर्यंत पोचतेत आणि ते सुटतेत असं होते का? हो, देवा आता प्रत्येकाचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे. शेतकरी कोणीही जाऊ द्या, ते म्हणणं कोणत्या पार्टीचा आहे, विरोध पार्टीचा आहे का ह्या पार्टीचा आहे, तसं काय त्यांच्याकडे कोणते नाही. जे आले ते त्यांचं काम करून टाकतात. म्हणजे एखादा सामान्य माणूस पण त्याच्याकडे काम घेऊन घेऊन जाऊ शकतो आणि पूर्णपणे आशा ठेवतो आपलं काम होईल. काका नमस्कार. नमस्कार. काय सगळेजण भाजपच म्हणाले ते कशी आहे ते आमदार साहेबांची कामं? चांगली. रामेश्वर पावसात बासाळ यांच्या मागच गाव आहे. बरं बरं बरं. कोण आहेत त्यांनी? सरपंच आहेत. सरपंच आहेत का? आदेश आहे रामेश्वर. बरं 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 बरं. दुसऱ्याचा काय उपयोग होणार नाही. हो. बघा तुम्ही आता मला एक सांगा, आता तुमचं वय जास्त आहे, 10-12 वर्षापूर्वीचा तुमचा गाव आणि आताचं गाव आता काय का? आता चांगलं गाव आहे. आता चांगलं आहे का? विकास व्हायला लागले ना? सुधारणा बदल झालाय? बदल झाला. गावचे भांडणं भेटली. बरं बरं. का काय नाव आपलं? बर. काय लय खुशी दिसता हो. कुठल्या पक्षाचा वार आहे जास्त वातावरण? भाजप. गावात भाजप? बर. पहिल्यापासून आम्ही भाजप धरलो. बरं. आता जिल्हा परिषदेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे करुणा शिवशरण आहेत. कसं वातावरण असणार आहे? भाजपला टाकणार आम्ही. बर. कमळच जाईल का लेट गावात? ले न जाते अजून काय कायमच असते का? काय काम जातं. बर बर. इतरही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. काय वातावरण गावात? गोनेवाडीचं काय कोणत्या पक्षाला आहे? झेडपी पंचायत समिती? भाजप. बर. पंचायत समिती जिल्हा परिषद भाजप. मूलभूत विकास कसा आहे गावातील वगैरे? गावात विकास एक नंबर आहे. समाधान दादाने विकास चांगला केलेला आहे. त्यामुळं गाव आपलं एकतर्फे चांगलं 90% त्यांच्या पाठीशी आहे. बरं. सगळेजण 70, 80, 90% म्हणायला लागले ते. हो, गाव चांगला आहे ना. का विकास आहे बाबा, विकासाला काम आहे. विकासाला मतदान. भावनिक राजकारण चालत नाही. भावनिक चालत नाहीत. आता ढवळे सर भारतनारायण राजकारण केलं की नुसतं लावालावी करायचं, नुसतं कागदपत्री करायचं, सगळं असंच केलं. भारतनारायणे काय केलं? पाणी आणलं म्हणून सांगितलं, टोकन आणलं, कारखान्यातली माणसं आणून सर्वे करून गेला, फकी टाकली, कागदपत्र ते होल घेतलं, काय केलं? कारखान्यातली माणसं आणून पदरच्या पैशानं करून दावलं आणि इलेक्शन जिंकली भावनिकवर. पण आता लोक फसणं, ढवळे सरनं फसवलं, भारतनारायण फसवलं, लोक सारखी फसत नाही ते. पण आता काम आहे, चालू झालं आहे काम, कामाला महत्त्व आहे. याचा फायदा आगामी झेडपी पंचायत समितीला होईल वाटते भाजपा? 100% होणार. 100% होणार. कामं आहे ती म्हणायची पाहिजे. कामं 100% आहे. आणि उमेदवार कसे वाटतात जिल्हा परिषद? उमेदवार चांगले आहेत सध्या, तरुण आहे ते, चांगले आहे ते, तडफदार आहे ते, धडपडी आहे ते, कामं करते ती. झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत. गावात कुणाचं वातावरण आहे? आपले काम आहे ते पाण्याचा आणायचा प्रश्न आहे, सगळं काय करायला लागले ते आहे. लोकांची सर्वांना आनंद आहे, शेतकऱ्यांना. बरं. किती टक्के गाव चालेल दादांच्या पाठीमागे भाजप? आता किती टक्के चालेल आता कसं काय इतकं क्लिअर काय सांगता लीड कोणाला असेल मग? दादांनाच असेल असं वाटतंय बघा आपल्याला. आता जिल्हा परिषदेचे भाजपाचे उमेदवार करुणा शिवशरण आहेत. त्याच्या पुढे कोमल ढोबळे यांचं देखील आव्हान आहे. तसं असलं तर पण लीड
नाही त्या परिस्थितीत काय दादांचंच होईल कसं आहे कामं आहे ती दादांची थोडीफार आहे ती सगळं विकास कामं चालू होय आहेत? चालू प्रश्न वगैरे सुटलेत? हा रस्ता इथं चालू केलेला आहे ते परत पाण्याचा प्रश्न आहे काम चालू ठेवलं आहे ना लोकांचं आता काय करते ती ओके.